बातमी पुण्यातनं आहे। दोन राष्ट्रवादी आता एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। दोनही राष्ट्रवादींच्या पुणे शहरामध्ये नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक झाली। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या मार्गावर आहेत। काल रात्री उशिरा ही बैठक झाली आहे। आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायचं म्हणतायत, मात्र कोणत्या चिन्हावर ही निवडणूक होऊ शकते? आपण जर पाहिलं तर अजित पवार जे आहेत ते गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुणे शहरातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, जी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांच्याकडनं मुलाखतींचा सिलसिला आहे जो संपला आहे। पण ही दोन्ही पक्षांकडनं आता एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलाय, कारण काल रात्री उशिरा या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। एक बैठक सुद्धा झाली। या बैठकीमध्ये वरिष्ठ नेते जरी नसले तरी स्थानिक पातळीवरची जे महत्त्वाचे नेते आहेत, कारण निवडणूक पुणे महानगरपालिकेची आहे, ज्यामुळे स्थानिक नेत्यांची काय भूमिका आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत या संदर्भातली एक मोठी बैठक जी आहे ते पुण्यात काल रात्री उशिरा संपन्न झाली। आणि यानंतर आज प्रत्येक जे हे पदाधिकारी, त्यांचे जे लोक आहेत ते त्यांच्या नेत्यांना याबाबतची भूमिका जाहीर करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जो आहे तो अजित पवारांकडून येईल आणि त्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे देखील त्याच निर्णयावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी कुठल्या चिन्हावर लढायचं याबाबत देखील चर्चा जी आहे ती कालच्या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला प्राथमिकरित्या माहिती पडतंय। त्यामुळे अंतिम निर्णय जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे घेतील, तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ नेते घेतील। मात्र आपण पाहू शकतोय की चिन्हाचा निर्णय अजूनही प्रलंबितच पाहायला मिळतोय।